नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा या विषयावर अतिशय सोपा व सुंदर मराठी निबंध। प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा। महाराष्ट्राच्या मातीतून अनेक शूरवीरांचा तसेच पराक्रमी मातांचाही जन्म झाला। त्या थोर माता म्हणजे राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले। जिजाऊ व सावित्रीबाईंचे कार्य खूप महान आहे। त्यांनी महाराष्ट्राला घडविण्यासाठी अतुल्य योगदान दिले, म्हणूनच महाराष्ट्र आज देशात चमकत आहे। माता जिजाऊ ह्या धाडसी व पराक्रमी होत्या। त्यावेळी देश गुलामगिरीत होता। मुघल जनतेवर अन्याय व अत्याचार करीत होते। अशा परिस्थितीत जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मनी बाळगले। त्यांनी ते स्वप्न शिवबामध्ये बघितले। त्यांनी शिवरायांना बालवयातच शौर्यगाथा सांगितल्या। धाडसी, पराक्रमी व न्यायप्रिय बनवले। हिंदवी स्वराज्य निर्माण करणे अशक्य होते, परंतु शिवरायांनी मुठभर मावळ्यांना घेऊन चातुर्याने व कुशाग्र बुद्धीने जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले। सावित्रीचा वसा। त्या काळी सावित्रीबाईंचा संघर्ष ही खूप मोठा होता। त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। तेव्हा सावित्रीबाईंनी समाजाला सुधारण्याचा व स्त्रियांना हक्क मिळवून देण्याचा निर्णय घेतला। सावित्रीबाई स्वतः निरक्षर होत्या। त्यांनी शिक्षण घेतले। मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे त्यांना समाजाचा खूप अत्याचार सहन करावा लागला। त्यांनी समाज सुधारणेची अनेक कार्ये केली। त्यांच्यामुळेच आज प्रत्येक मुलगी शिकत आहे। आजच्या प्रत्येक स्त्रीने जिजाऊंची प्रेरणा घेऊन आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत। तसेच तरुण पिढीने धाडसी, पराक्रमी, चतुर बनले पाहिजे। तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक नागरिकाने सावित्रीचा वसा घेऊन समाजकार्य व देशहितासाठी कार्य केले पाहिजे। जिजाऊंची प्रेरणा घेऊन व सावित्रीचा वसा घेऊन देशाच्या प्रत्येक नागरिकाने कार्य केले तर आपला देश नक्कीच प्रगतीपथावर असेल।